प्रस्तुत काल ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 53 आणि ओबी क्रमांक 1070 थांबलेलं होतं। त्याच्या अगोदर सांगितलं होतं अहंकार, बल सांगितलं। अहंकाराच्या याने माणूस स्वतःला विसरून जातो। अहंकार त्या सापळ्यात सापडल्यानंतर तो संपत नाही। सगळ्यात मोठा जर वैरी असेल तर अहंकार, नंतर दुसरा बल, नंतर दर्प सांगितला, नंतर काम, चौथा क्रोध आणि पाचवा परिग्रह सांगितलं होता काल। तो परिग्रह भल्या भल्या मोठमोठ्या महात्म्यांना सुद्धा सुटण्याच्या बेतात गेलेल्यांना पुन्हा परत मागे आणतो। आणि सहावा निर्मम, अशा स्थितीत त्याच्या भेटीला अमानित्वादिक ज्ञानगुणाचे समुदाय हे समोर येतात। निर्मम होतो तो त्यावेळेला त्याला सगळे अमानित्वादिक ज्ञानगुणाचे समुदाय त्याला येऊन वरले जातात। जसे सर्व सुकले आलो सर्व अलंकार त्याला, म्हणजे तेच कोणी मोक्षरूपी देशाचे जणू मांडलिक राजेच त्याच्यापाशी येतात। तेव्हा यथार्थ ब्रह्मैक्य ज्ञान हेच कोणी एक सौरभम राज्य त्या साधकाला अर्पण करून ते सद्गुरू आपण स्वतः त्याचे ते सद्गुण आपण स्वतः त्याचे परिवार होऊन राहतात। अमानित्व, अहिंसा, अदंभ असे सगळे गुण त्याच्याकडे जसे 13व्या अध्यायात सांगितलेले, परत अजून दुसरे 16व्या अध्यायात सांगितलेले दैवी गुण संपत्ती। किती दैवी गुण संपत्ती आहेत? 26। ती त्याला येऊन वरतात, ते त्याला मदतगार होतात। त्यामुळे तो ब्रह्मैक्य ज्ञानरूपी सौरभम राज्याचा साधक होऊन जातो, अर्पण होते। बघा 68 नंबरचं काय, तेव्हा ही ओळ मला वाटतं घेतलेली आपण। तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगावणी तया परिवार होण्या राहत अंगी, ते सगळे त्याचे परिवार होऊन राहतात। आणि मग त्याला त्या ब्रह्म स्वराज्याचा तो चक्रवर्ती सम्राट होतो। अशा पद्धतीने प्रवृत्तीरूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता, प्रवृत्ती म्हणजे राहतोय कशामध्ये, तो त्याच जगामध्ये राहतोय, चालली असता जागृताधिक निरनिराळ्या 3 अवस्थारूपी तरुण स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपल्या सुखाचे लिंबलोन उतरून टाकीत आहेत। म्हणजे त्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही काळामध्ये तो त्या स्वरूपस्थितीशी एकरूप झालेला आहे। त्या सौरभम राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार हा बोधरूपी सोन्याची काठी हातात घेऊन तद्वारा दृश्य पदार्थाची गर्दी दूर करीत चालतो। आता त्याला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान झालेले, पण ते टिकण्यासाठी ते टिकण्यासाठी त्याला काळजी, एखाद्याला गर्भधारणा होत नाही पण झाली तर डॉक्टर त्याला जशी काळजी घ्यायला सांगतात तशी त्या सौरभम राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार, त्याला बोध झाला ना, त्याच्यापुढे विवेकरूपी चोपदार हा बोधरूपी सोन्याची काठी हातात घेऊन हे बाजूला दृश्यरूपी जगत बाजूला काढतो। तद्वारा दृश्य पदार्थाची गर्दी दूर करीत चालतो। आपल्या स्वरूपाच्या घराकडे जात असताना जे मध्ये आपल्याला जे डिस्टर्ब येतात त्यांना तो बरोबर बाजूला काढतो। आणि योग भूमिका या जणू काय हातात आरत्याच घेऊन त्यास ओवाळण्यास येतात। आणि इथपर्यंत आल्यानंतर ते सगळे त्याची आरती करायला येणार, म्हणजे ते त्याला वरणार, त्याला सुद्धा ते मदतगार होणार। तेव्हा इथपर्यंत काल आलं होतं आपण। कधी होतं सगळं परिपूर्ण झाल्यानंतर त्या योग भूमिका जणू काय हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळायला येतात। म्हणजे तो आता जसा एखादा जिंकून उमेदवार आल्यानंतर त्याची आरती करणार, म्हणजे आता तो फिक्स झालेला आहे। त्याप्रमाणे तो त्या राज्याचा मालक झाला, कोणत्या ब्रह्मस्वराज्याचा किंवा जीव ब्रह्म ऐक्याच्या ब्रह्मैक्य ज्ञानाच्या ठिकाणी तो वतनदार झाला। तेव्हा त्या प्रसंगी रिद्धी सिद्धीचे अनेक समुदाय मिळून येतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीच्या योगाने तो स्वतः जणू नाहतच असतो। ज्यावेळेला आपण त्या कंडिशनमध्ये जातो ना त्यावेळी रिद्धी सिद्धीसुद्धा आपल्याला मदतगार होतात, पण तिथं नादी लागायचं नसतं। जेवढ्या गरजेच्या तेवढ्या शक्यतो संत त्याला हात लावत नाही, आणि आल्या तर ते इतरांच्या कामासाठी वापरतात पण स्वतःच्या नाही। त्याला तेव्हा त्या प्रसंगी रिद्धी सिद्धीचे अनेक समुदाय मिळून येतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीच्या योगाने तो स्वतः जणू नाहतच असतो। अशा प्रकारे ब्रह्म ऐक्यासारखे स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जवळ येते, अजून पूर्ण झाली का, अगदी मोक्षरेखे आला तसा जवळ आलाय, तो त्याला त्रैलोक्य आनंदाने भरून टाकी असल्याचे दिसते। सगळं जग त्याला कसं दिसतं? आनंदमय। कारण का?
सगळं जग आनंदमय का त्याला दिसतं? कारण तो स्वतः आनंदी झाला म्हणून त्याला जगत आनंदाचं दिसतं. त्यावेळी अर्जुना हा अमुक एक आपला वैरी आहे किंवा हा आपला परका मित्र आहे असे म्हणावास त्यास समानता झाल्यामुळे द्वैत असे उरतच नाही. बघा बरं, त्याला द्वैत उरतच नाही का? त्यावेळी काय झालं, तो इतका खुशीवर आहे. त्यावेळी अर्जुना हा अमुक एक आपला वैरी आहे किंवा हा आपला परका मित्र आहे, आपला मित्र आहे असे म्हणण्यास त्याला समानता झाल्यामुळे द्वैत असे उरतच नाही. त्याला आपलाही माणूस नाही, साधू नाही, आपपर समबुद्धी घेता समान श्रीहरी. इतकेच नव्हे तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल इतके सुद्धा द्वैत किंवा दुसरे असे काही त्याच्या समोर येत नाही. सहजसुद्धा स्वप्नात सुद्धा नाही म्हणणार हा माझा आहे म्हणून, हे माझं आहे म्हणून तो म्हणू शकत नाही. कारण तो अद्वितीय ब्रह्मरूप झालेला असतो, इतरांपेक्षा वेगळाच तो झालेला आहे. हे बघ अर्जुना, त्याने आपल्या त्या एक सत्तेने सर्व विश्व व्यापून ममतेचा मळ लागू न देता माझे असे म्हणण्यास कोठेही अवकाश नसल्यामुळे सहजच ममत्वास त्यागिले असते. बघा, ममता हा रूपी मळ त्याला चिटकून नाही लागत शकत. मग गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तथा धोवणी बुद्धीचा मळकटा. जेणे बुद्धीवर जो मळ आला होता, मी माझं, हे सगळं धुवून चकाचक झाला होतो. आता शांत स्वरूपात सांगतात, याप्रमाणे सर्व अहंकाराधिक रिपुवर्ग जिंकून. बघा, अहंकाराधिक रिपुवर्ग हे मागचे जे सगळे सांगितलेले व हे सर्व जगत आपणच आहोत असे समजल्यावर राजयोगरूपी घोड्याची धाव आपोआप बंद होते. मगाशी काल बसला होता ना घोड्यावर, आता गती काय झाली, कमी झाली त्याची पळापळी. कारण का, सगळे रिपुवर्ग जिंकले, शत्रू शिल्लक नाही राहिला म्हणजे शांत होणार. घर जवळ आलं तरी ॲक्सिलेटर देत असेल म्हणजे गाडी पलटीच करील हा, ऐक नाही. तशाप्रमाणे अहंकाराधिक रिपुवर्ग जिंकून सर्व जगत आपण आहोत असे समजल्यावर राजयोगरूपी घोड्याची धाव आपोआप बंद होते. मग तो उतरतो. प्रवास संपला म्हणजे साधन सोडून द्यायचं असतं. आणि मग मनात आणि मग अंगात जे वैराग्याचे बळकट कवच चिलखत घातलेले होते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करतो. आणि तसे महात्मे असतात त्यांचे, काय त्यांची डम्मी कॉफी करतो आपण काय, आणि खरं सांगू पण शकत नाही आपण त्यांचं वैराग्य त्यांनी सैल केलंय का नाही झालेलं. कधी कधी आपल्या दृष्टीसुद्धा फरक असू शकतो, आपली सुद्धा दृष्टी मलिन असू शकते, त्याला त्याची आसक्ती नसेल. किती आहेत असे काही ह्या हाताने घेतात आणि त्या हाताने देतात, असे पण लोक आहेत काय. कारण हे जे देणार आहेत ना ते यालाच देणार, त्याला नाही देणार. माजलेल्याला देणार लोक, भुकेलेला नाही देणार. मग तो काय करील, मध्यस्थाचं काम करील ना, इकडून घेईल आणि याला देईल. असे पण आहेत कितीतरी लोक. आणि मग अंगात जे वैराग्याचे बळकट कवच चिलखत घातलेले होते तेही तो त्यावेळी क्षणभर सैल करतो. आणि ध्यान खडगाच्या योगे ज्याचा नाश करावा असे जे द्वैत त्याच्यापुढे काहीच उरले नसल्यामुळे ते ध्यान खडग धारण करण्याच्या वृत्तीचाही हात आसुडतो व उगारलेले शस्त्र मागे घेतो. म्हणजे ध्यानाची जरूर राहत नाही. त्याचं नाव शांत आहे. वैराग्य पण ढिल्ल करून टाकलं. आता ते पळायचं होतं त्या घोड्यावरून, तो घोडा पण त्याची गती थांबली. 3 नंबर काय, ध्यान खडग होतं ना त्याच्या हातात, आणि जे दिसल द्वैत त्याचा खात्मा करायचा. पण दुसरं द्वैत दिसतच नसल्यामुळे ध्यानाची जरूर राहत नाही. आता आपल्याला जरूर आहे की नाही ध्यानाची, आपल्याला आहे की नाही ध्यानाची जरूर, ज्याचं त्याला माहिती आहे आपल्याला. जसे एखादे खरे रसायन आपले काम पुरे रोगाचा नाश करून आपणही शिल्लक राहत नाही, तशी त्या ध्यानाची स्थिती होते. जो सोहम घेतलेला आहे तर तिकडे गेल्यानंतर तोही संपून जातो. त्याचं नाव आहे कापुराच्या वाती उजळल्या ज्योतीन ठाईचं समाप्ती. पेटवायला घेतलेली ठिणगी होती ती सगळं जळून राख झालं, ती सुद्धा गायब झाली. ती ठिणगी कशासाठी घेतली होती, पहिलं
पेटवायला. नंतर सगळं पेटून झाल्यानंतर सगळ्याची राग झाल्यानंतर ठिणगीसुद्धा गायब आणि सगळं गायब होऊन झालं. इकडे होतं ना, एखादे रसायन आपले काम पुरे रोगाचा नाश करून आपणही शिल्लक राहत नाही, तशी त्या ध्यानाची स्थिती होते. किंवा जे ते पोचावायचे ते मुक्कामाचे ठिकाण बरोबर जसे धावणाराचे पाय मंदावत जातात. आता घर जवळ आलं का माणूस हळूहळू चालायला लागतो, तसं जवळ आल्यानंतर तसे ब्रह्मप्राप्ती जवळ आली असे समजल्यावर अभ्यासही आपोआप बळ टाकीत असतो, म्हणजे अभ्यासही मंदावतो. गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वाहण्याचा वेग जसा टाकते, किंवा कामिनी स्त्री आपल्या पतीपाशी जशी स्थिर शांत होते, अथवा केळीला फळाचे घड आले म्हणजे तिची वाढ खुंटते, किंवा गाव येतात ज्याप्रमाणे मार्गही वळतो म्हणजे संपतो, त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात्कारात्मक ध्येय अनुभूती समीप आली असे दृष्टीच पडताच तो साधक साधनरूपी हत्यारे हातातून हळूच खाली ठेवतो, म्हणजे साधनाची आवश्यकताच राहत नाही. इथपर्यंतचा आपला प्रवास आहे. याच्या अगोदर मध्ये प्रवास टाकला, इकडून गर्दीचं रिझर्वेशन घेऊन गेलेलं आहे आणि गाडीत बी चढला, आणि गावाला जाताना तुम्हाला माहिती आहे ना किती बाचकी घेऊन जातो किंवा घेऊन येतो. आणि मध्ये रस्त्यात जर म्हणलो ही गाडी मला नाही पाहिजे म्हणजे काय हालत होणार त्याची. तिथून पुढं पायपीट चालू द्यायची आणि शिवाय सगळे डोक्यावर बोजे घेऊन जायचे. इथपर्यंत आपली साधना संपली पाहिजे, मग मात्र निश्चिंत. आता बघा, निश्चिंतीने पावलो विसावा. आता काय टेन्शन नाही, आता झालं का, काहीच अपेक्षा राहिली नाही. खुंटली या धावा, बस. आता आपल्याला याच्यातलं फक्त काय घ्यायचं होतं, आता निश्चिंतीने पावलं विसावा, बस विषय संपला. अर्जुना, ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ येते तेव्हा त्याचे सर्व उपाय हळूहळू मागे परतू लागतात, जे ते सोडून जातं. मग चला, आता समजा आपण आलो इकडे भटवाडीत आणि हनुमाननगरला राहिले वडे बाबांना आपण, मग काका नंतर यशवंत भाऊ एक जण तिथं सोडत जाणार, आणि कंसे साहेब का आपण हळूहळू पुढे एकट्याने यायचं, म्हणजे आपोआप हळूहळू मागे सोडून जातात. तसे जे मागे बरोबर आले होते ना सगळे मांडलिक राजे अमानित्वाधिक, ते सगळं मागे एक एक गळून पडला. वैराग्यरूपी गोंधळीक लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे जे वृद्धपण अथवा योगरूपी फलाची जी परिपक्व दशा, बघा वैराग्यरूपी गोंधळीक लग्नाची वेळ झाली किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे जे वृद्धपण अथवा योगरूपी फलाची जी परिपक्व दशा, अशी जी शांती ती अर्जुना त्याच्या ठिकाणी जेव्हा संपूर्ण प्राप्त होते तेव्हा तो पुरुष ब्रह्मरूप होण्यास योग्य अधिकारी होतो. अजून काय झाला नाही. आता काय झालं, हे सगळ्या घटना झाल्या म्हणजे आता शिक्कामोर्तब करायचं आहे, इलेक्शनचा निकाल आला आहे आणि आता गादीवर डायरेक्ट बसवायचा. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीचे दिवशी जितका चंद्राच्या कलेत उन्हेपणा असतो किंवा सोन्यातील 16 आणे पूर्ण कसापेक्षा 15 आणे कसा जितकी कमतरता असते, बघा म्हणजे थोडासा एक पॉईंट, किंवा सागरात वेगाने जे पाणी जात असते व तसा गंगेत प्रवेश केल्यावर तिचा वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो तेथपर्यंत ते गंगेचे स्वरूप आहे, व जे ते तो वेग थांबतो ते स्थिर पाणी म्हणजेच समुद्राचे स्वरूप होय. तसे शुद्ध ब्रह्म व ब्रह्मरूप होणारा देहधारी जीवनमुक्त यात अंतर असते. ते अंतर शांतीच्या योगे त्याच्या दृष्टीने लगलीच नाहीसे होऊन तो ब्रह्मच होतो. पोचलो 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 म्हणता म्हणता पोचला आणि मग संपला, थपकत थपकत थपकत. कारण ब्रह्म होण्या वाचून आपण मूळचेच ब्रह्मरूप आहोत. झाला का पहिलाच हे त्याला त्यावेळेला कळलं जातं. कारण ब्रह्म होण्या वाचून आपले मूळचेच ब्रह्मरूप आहोत असे जे त्याच्या प्रतीतीला आलेले असते, हीच त्याची ब्रह्मरूप होण्याची योग्यता पात्रता आहे असे तू समज. आता त्याने ती मिळवली नाही आणि तिथे गेल्यानंतर कळालं जे मिळवायचं होतं ते मीच होतो. कोणासाठी धावत होतो मी? माझ्यासाठीच धावत होतो.
ते 1090, 1076 ते 1090. बघा, ही पूर्णत्वाची स्टेप आहे. इथं पोहोचला म्हणजे संपला. 54 क्रमांकचा अध्याय श्लोक वाचतो. वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मभूत झालेला, वर सांगितलेला म्हणजे आता मागे जी घटना सांगितली तिथपर्यंत तो आलेला ब्रह्मभूत झालेला, त्यामुळे आत्मानंदाला प्राप्त झालेला पुरुष. आता ब्रह्मानंद ब्रह्मभूत झालेला, तिकडे ब्रह्मभूत हा असणारच आहे, कारण श्लोकामध्ये ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, त्याप्रमाणे ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. आता तो ब्रह्मीभूत झाला आणि त्याची काया सुद्धा वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मभूत झालेला, त्यामुळे आत्मानंदाला प्राप्त झालेला पुरुष शोक करीत नाही व आकांक्षा करीत नाही. ज्याला असं वाटतं ना मला आत्म्याची भेट झालेली आहे, माझं काम झाले, वर सांगितल्याप्रमाणे तो ब्रह्मभूत झालेला, त्यामुळे आत्मानंदा प्राप्त झालेला शोक करीत नाही. कोणतीही घटना झाली तरी शोक करीत नाही आणि आकांक्षा करीत नाही आणि अपेक्षाही करत नाही, मला हे हवंय, मला ते हवंय. त्याचं नाव आहे भक्त ऐसे जाना. सर्व भूतांमध्ये सम असतो, त्याला कोणाचा द्वेष येणार नाही. मारली कानफडात आपल्या तरी आपल्याला जर राग आलाच, ही परीक्षा असणार आपली, ही परीक्षा असणार. एखादा काही घेणं देणं झापट मारणार तुम्हाला आणि तुम्ही ब्रह्मीभूत आहात, काय करणार तुम्ही? धरणार की नाही त्याचं गचुंड? का काहीच अपराध नाही केला आणि तरी मारतोय, काय करणार साहेब आपण? असं म्हणायचं का त्याला? काय करायचं? हा हा आपण मारणारच ना त्याला. गुरुदेव म्हणतात आम्ही न देखो अवगुना पापी पवित्र, हा अवघी रूपे तुझी देवा. मारणारामध्येच तुमचा अभंग विष्णुमय जग. आणि अजून कोणाचा अभंग आहे? देव नटला नाना परी. कोणी नाही अजून घेतलं ना? कानपडात मारली का त्याला म्हणायचं देव नटला नाना परी, आहे का? म्हणजे आपलं काही संबंध नाही याच्याशी. झाली पाहिजे, मग कशाला इकडं आलोय आपण? का कर्मत नव्हतं आपल्याला? हा आणि आता मारल्या. हा का तुम्ही काय बोलले नाही तुम्ही त्याला? का नाही का बरं बोलले? काय का माझं चुकलं म्हणून? हा हा कोण आहे म्हणून आपल्याला मारलं त्याने? आपण कोण आहेत आणि आपण कोण आहोत? आणि तो मारतोय तो, हा तो बी ब्रह्मच आहे. हा म्हणजे मग त्यापेक्षा नंतर आपण त्याला मारून परत तो मारणार, त्यापेक्षा आपण गप बसलेलो बरं. हा आपण का शांत बसलो? आपण का शांत बसलो? हा हा म्हणजे आता आपल्याला जर गावाला गेलं आणि काय बांधावरून भांडणं झाली मारली तर आपण काय बोलायचं नाही ना? जास्त नका सांगू, इकडे एक काम चालले. हा हा हां हां तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांना मारले की नाही, गेले का नाही रात्रीचं परत बघायला त्याला, बघू तुझा हात कसा झालाय, असं म्हणायला जायला पाहिजे. आपण ग बसलो एवढे आपलं काम आवरत नाही, अजून आपण जाऊन त्याला काय विचारायचंय?
हे असं बोलायचं थोडकं टचकेदार जरा. ठसठस कशी होती तसं. तसं तुकाराम महाराजांनी केलं का नाही? तसं आपण करणार नाही, कारण आपल्यामध्ये अजून काय आहे, आपण बोलू शकतो फक्त, नाही काय करू शकत, तर बोलू तर शकतोय आपण. मग आपण आपला नकाशा पाहायचा, आपण चेक करायचा आपल्याला आपण कुठपर्यंत आहे. बाबा म्हणले ना, आपण नाही झालो, आपण नखरे करतो फक्त, शो करतो फक्त. ते पैसे कमी पण बुलेट घेऊन हातात ब्रेसलेट आणि ही अशी जार चाईन घालून फिरायचं म्हणजे तो पैसेवाला होत असं नाही. तसं वाक्चातुर्याच्या जोरावर जगाचे डोळे दिपाया लावत असेल तर त्याचा काय उपयोग. बरं, हे मी म्हणत असताना मी यांना नाही हे लावायचं मेजरमेंट, हे कोणाला लावायचं आहे? मी स्वतःला लावायचं. आपल्याला ते एक उद्योग गेलं. मग विनायकचं तसं झालं नाही, कीर्तन करतो विनायक, त्यापेक्षा आपण बरे, आपण काहीच करीत नाही म्हणतो. आपण आपल्याला लावायचं काटा, आपण कुठपर्यंत पोचलेलो आहे. शोक करीत नाही, खरोखर मारलं तरी पण आपण काय बोलणार नाही. त्या तुकाराम महाराजांची शिष्य तिच्या गाईला भाजवलं त्या दुष्टांनी, तिला त्रास दिला, तिच्या मालकाच्या डोक्यात उलटं पालटं काही घातलं, काय नाही. तुम्ही म्हणले तसं, अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. त्याला त्रास नाही व्हावा म्हणून तुम्ही म्हणले हात पाय चेपायचे. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. देव नटला नाना परी, अनंत रूपे अनंत वेशे देखील आहे मी त्यासे. हां, उसन्या गाईजून जावे, हे निष्कपट व्हावे न उसन्या गाईजून जावे. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, समाज कल्याणासाठी. शिवाजी महाराज लढले स्वतःची तिजोरी भरण्यासाठी का दुसऱ्यासाठी लढायचं, खोटं खोटं. आता तुमच्या याच्यात तुम्हाला मारले म्हणून तुम्ही नाही करायचं, पण तिसऱ्याला एखाद्या तुकाराम महाराजांसारख्याला एखाद्याला मारलं तर तुम्ही जाऊन विचारायचं, ए सर मागा, सर माग. असं तुमची ड्युटी आणि त्यांची ड्युटी वेगळी. त्यावेळेला तुम्ही उसण्या गाय मारील एक फटका, म्हणजे हे उसण्या गाई मारायची नाही, पण आव मात्र, कारण यांच्यावर अन्याय होतो त्यावेळेला उसण्या गाईजून जावे. शोक करीत नाही व आकांक्षा करीत नाही. तुकाराम महाराज रडत बसले, संत गाडगे बाबा रडत बसले नाही, रडत बसले. सर्व भूतांमध्ये सम असतो, सगळ्यांमध्ये तो सम पाहतो, सगळ्या प्रसंगामध्ये सम राहतो. भूतांमध्ये तर सम पाहिल, पण सगळ्या प्रसंगामध्ये सुद्धा. माझ्या श्रेष्ठ ज्ञानरूपी भक्तीला प्राप्त होतो असा व्यक्ती माझ्या श्रेष्ठ ज्ञानरूप भक्तीला प्राप्त होतो. ती भक्ती, आपलं उद्दिष्ट काय? मिळणार काय? चामड्याचं शरीर आपल्याला मिळणार आहे परत? मग मिळाले तर कशाला आपला रस्ता चेंज करायचा? आपण रस्ता चेंज नाही करून द्यायचा आपला. आपण अर्जुना, जो ब्रह्मभावाच्या योग्यतेस पावलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर सहज बसतो, सहज प्रसन्न असतो. त्याला म्हणतात सच्चित आनंद. त्याच्या जीवनात दुःख नसतात का? असणार, पण दुःख कुठे येते? सुखी संतोषानं यावे, दुःख विषादानं बजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. इथं आले कानफाडीत मारून बसले एखाद्या वेळेला, तुम्हाला असा प्रसंग होऊ शकतो. कीर्तन प्रवचनात जाताना धराधरी झालेली आहे, एक कानफाडीत मारली, भांडणं झाली, गाडी टोकाटोक झाली, आणि तिथे गेलो, लोक लगेच म्हणले या महाराज या पाया पडतो. चहा घेणार का? चहा का डायरेक्ट कीर्तनाला सुरुवात करणार? तरी पण तुमच्या चित्तात काही डळमळ नाही झाली. ती समबुद्धी घेता तिकडे पटके आणि इकडे पाया पडणार लोक, तरी सुद्धा तुमच्या चित्ताची घालमेल नाही झाली पाहिजे. आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर सहज दिसतो. तुकाराम महाराजांच्या जीवनात असं घडलं. तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई, नसेल तो धीर माझ्याकडे नाही, पण देई मला तेवढी प्रधानता कर, तेवढे मला पावर दे तू माझ्यामध्ये, तेवढी सहनशीलता निर्माण कर. ज्या अग्नीच्या उष्णतेमुळे स्वयंपाक तयार होतो, त्या अग्नीच्या त्या स्वयंपाकामधील असह्य उष्णता जेव्हा नाहीशी होते, तेव्हा जसे ते अन्न तृप्ती समाधानकारक होते. शिजवताना अग्नी पाहिजेत, पण खाताना नसला पाहिजे. अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये वर्षा काळात दररोज येणारी भरती व आवटी ही गंगेची लगबग गंगेला सोडते, तेव्हा गंगा स्थिर होते.
बघा, ती मगाचं नाही कळणार, पण ही कळलं आता. स्वयंपाक गरमच पाहिजे, पण खाताना थंड गरम गरम खाता नाही येणार. किंवा तुमच्या शरद ऋतूमध्ये गंगा भरती पण, आणि कधी कधी गंगा दररोज येणारी भरती व आवटी या गंगेची लगबग सोडते, तेव्हा गंगा स्थिर होते. गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांगी, मृदुंग, तांबोरा वगैरे मागावून बंद पडतात. त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीविषयी प्रयत्न करतेवेळी जे वैराग्याधिक साधनाचे श्रम केले होते त्याचीही ज्या प्रसन्न स्थितीच्या ठिकाणी ऐक्यता, शांतता होऊन जाते. ते वैराग्यसुद्धा शांत होऊन जातं. समारंभ संपल्यानंतर जशी वाद्य शांत होतात तशी सगळी साधनंसुद्धा शांत होऊन गेली. तो माणूस कदाचित तुम्ही म्हणले भजनाला यायचं का, तर तो काय म्हणेल, चला पुढे. तो म्हणणार नाही मला गरज नाही, नाही म्हणणार चला पुढे येतो म्हणून. त्याला काय नाही, तो शांत झाला. एक अर्णव झाला, तरंग बुडाला म्हणजे पळापळी लाटच संपली. त्याच्या दृष्टीने मी देह आहे हे संपलं. म्हणजे श्रमाची ही आठवण राहत नाही. पहा, अशा स्थितीत आत्मबोध, प्रसन्नता अशा नावाने प्रसिद्ध आहे. अर्जुना बघा, ती गंगेची पळापळी, साधनांची, हे सुद्धा नंतर सांगायचं नसतं आम्ही काय केलं ना आम्हाला काय त्रास झाला. आठवते ना त्रास झाला, म्हणजे स्वरूपाकार नाही झाला. म्हणजे श्रमाची आठवण राहत नाही. या स्थितीतच आत्मबोध, प्रसन्नता अशा नावाने प्रसिद्ध आहे. अर्जुना, ही स्थिती भोगण्यास तोच योग्य पुरुष आहे. तेव्हा ऐक्यभावाचे भरते आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता हर्ष आणि विषाद व्हावा, अथवा काही प्राप्त व्हावे म्हणून त्यासाठी इच्छा करावी, या दोन्ही गोष्टी आपोआप संपत असतात. मला हे पाहिजे आणि हे मला नको, ह्या आवडी निवडी संपल्या. कारण ऐक्य भावाचे भरते आल्यामुळे सगळीकडे ऐक्य. मग काय माझं आहे आणि काय माझं नाही आहे. ऐक्य भावाचे भरते आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे व तिच्याकरता मी हर्ष किंवा विषाद व्हावा अथवा काही प्राप्त व्हावे म्हणून त्यासाठी इच्छा करावी, या दोन्ही गोष्टी आपोआप संपत असतात. जसं सूर्य उगवल्यावर बरोबर सर्व नक्षत्रास त्यांच्या अंगचे तेजास लोपवितो, त्याप्रमाणे अर्जुना आत्मप्रभा म्हणजे आत्मानुभूती अभिव्यक्त झाली असता जिकडे पाहिल तिकडे प्राणीमात्राविषयींचा भेदभाव मोडत नाहीसा होऊन स्वरूपदृष्ट्या अभेद दृष्टीनेच तो पाहत असतो. 5व्या अध्यायातला 18व्या नंबरच्या श्लोकमध्ये तर सांगितलं, हा मशकू, हा जगजू, हा चिल्लट, हा द्विजू, हा अंत्यजू, हा श्वपजू, ऐसा भेद के उरला. बघा, काही शिल्लक राहिलं, ते द्वैतच शिल्लक नाही राहिले. भेदो के देखील. त्याप्रमाणे आत्मप्रभा म्हणजे आत्मानुभूती अभिव्यक्त झाली असता जिकडे पाहिल तिकडे प्राणीमात्राविषयीचा भेदभाव मोडत नाहीसा होऊन स्वरूपदृष्ट्या अभिद दृष्टीनेच तो पाहतो. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. अभेद अजून एक प्रमाणे असे, या नावे अभेद. अभेद हा भेदाभेद गेला वाद खंडोनी. विष्णुमय जग भेदाभेद भ्रम अमंगळ. अजून एक आहे, भेद गेला वाद खंडोनी. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. ऐसा ज्याचा अनुभवचं शेवटचं चरण आहे का, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. पाटीवर लिहिलेली अक्षरे जशी हाताने पुसता येतात तेवढं सोपं आहे सगळा हा भेद पुसून टाकणं. पाटीवर पुसणं अक्षर एवढी सोपी आहेत. एवढे भेदाभेदमती भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. पाटीवर लिहिलेली अक्षरे जशी हाताने पुसता येतात तसे त्याच्या दृष्टीने सर्व उपाधी संबंधी कल्पित अनेक प्रकारचे भेद द्वैत नाहीसे होते. हे कल्पित आहे, हे आपल्या कल्पनेने भेद आहेत, वास्तव नाही. कल्पित जगत आहे आणि कल्पना कोणाची आहे? आपली स्वतःची. त्यावेळी अन्यथा विपरीत ज्ञानामुळे जागृती
व स्वप्न या ज्या दोन अवस्था प्रतीत होतात त्या दोन्ही अवस्था अव्यक्तात अज्ञानामध्ये लीन होतात. बघा 1110. हेही असो चेलिया, हे स्वप्न नाही झालिया. बघा या अन्यथा विपरीत ज्ञानामुळे व जागृत स्वप्न या दोन अवस्था प्रतीत त्या दोन्ही अवस्था अव्यक्तात अज्ञानामध्ये लीन होतात. अर्थ करेक्ट नाही. इकडे बघा हेही असो चेलिया, चेलिया हे महत्वाचं आहे. एकदा जाग झाल्यावर ते स्वप्न नाही झालिया, मग आपणच आपण्या उर्जे जैसे. बघा आणि अर्थ इकडे त्यायोगे अन्यथा विपरीत ज्ञानामुळे, अन्यथा विपरीत ज्ञानामुळे जागृती व स्वप्न या दोन अवस्था प्रतीत होतात. त्या दोन्ही अवस्था अव्यक्तात अज्ञानात लीन होतात. हेही असो चेलिया, जाग झाल्यावर तर ना तरी लेनियाची ठसे आटोनी गेल्या मुसे नाम भेदमुळे भेद रूपे नाम रूप भेदे जैसे सांडीचे सोने 9. अरे इकडे गेलो मी तरी म्हणलं इकडं घोटाळा का झाला. बघा हे वाचत होतो 1100 ची ओळ वाचत होतो आणि गेलो होतो 1109ला. बघा 1100ची ओळ पाहिजे. 1100 तैसे अन्यथा ज्ञानी जेने घेपती जागृत स्वप्ने ती दोन्ही केलेलीने अव्यक्ता माझी. बघा अन्यथा ज्ञान, विपरीत ज्ञान, अन्यथा ज्ञान आणि एक यथार्थ ज्ञान. हे अन्यथा ज्ञानाने जागृतीने स्वप्न या दोन दाखवल्या जातात, त्या सुद्धा गायब झाल्या, अव्यक्तामध्ये गायब झाल्या. असाच अर्थ आहे ना तिकडं. मग अन्यथा ज्ञानाला कारण जे अज्ञान तेही जसजसा आत्मबोध वाढत जाईल तसतस ते झिजता नाहीसे होते आणि पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्णता नाहीसे होते. जग दिसतंय म्हणजे काय आपल्याकडे अज्ञान, आणि ते अज्ञान हळूहळू हळूहळू नाहीसे होणार. एक जशी भोजनास आरंभ केला, ऐक जशी भोजनास आरंभ केला असता प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाते व शेवटच्या ग्रासाने तृप्ती झाली त्यावेळी ती भूक अगदीच नाहीशी होते. अथवा चालण्याचा वेग क्रमाने जसा वाढत जातो तसतशी वाटही कमी होता मग मुक्कामास पोहोचल्यावरती वाट संपूर्णता संपते. किंवा बघा किती दृष्टांत, किंवा जो हळूहळू जागृतीचा उदय होत जातो तो झोप कमी होते व मग पूर्ण जागे झाले म्हणजे निद्राही स्वरूपाने संपूर्णता नाहीशी होते. अथवा अजून दृष्टांत, हे दृष्टांत राहू दे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व लाभते, सर्व कला प्राप्त होतात व जेव्हा चंद्राची वाढ खुंटते तेव्हा शुक्ल पक्ष निशेषतया नाहीसा होतो. त्याप्रमाणे बघा 4 दृष्टांत झाले. त्याप्रमाणे सर्व बोध्यास दृश्यास ग्रास नाहीसे करणारी जे ज्ञान ते बोधाने समोरील अज्ञान कार्य व अज्ञान बाधित झाल्यामुळे जेव्हा त्या ज्ञानानेच दृढ मात्र जो मी त्या माझ्या स्वरूपाशी ऐक्यतेच येते तेव्हा अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञानही अधिष्ठान रूप होते. अर्थात तत्पूर्वीच अबोध म्हणजे सर्व अज्ञान समूळ नाहीसे होते. किती दृष्टांत सांगितले. जेवायला सुरुवात केली का पहिला घास, दुसरा शेवटच्या घासाला बस म्हणतो. नंबर 2 चांगले चालता चालता रस्ता कवर होता शेवटच्या मुक्कामाला गेलो का प्रवास थांबतो. अजून काय सांगितलं, जसं आपण झोपेतून थोडं जागं होतो पूर्ण जागे होऊन जातो. अजून काय सांगितलं होतं, एक दिवस चंद्राची कला वाढता पौर्णिमेला सगळा पूर्ण होतो. तद्वत पूर्ण अज्ञान त्याप्रमाणे सर्व बोध्यास दृश्यास ग्रास नाहीसे करणारे जे ज्ञान बोधाने जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाने या सगळ्यांना संपवलं आणि सगळं संपल्यानंतर ज्या बोधाने यांना संपवलं तो बोधही अबोध झाला, संपून गेला. आठव नाठव गेले भावाभाव, जाणीव नेणीव भगवंती नाही, सगळं विसरून गेला आणि तो स्वयं झाला पांडुरंग. त्याप्रमाणे बोध्यास दृश्यास ग्रास नाहीसे करणारे जे ज्ञान ते बोधाने समोरील अज्ञान कार्य व अज्ञान बाधित झाल्यामुळे जेव्हा त्या ज्ञानानेच दृढ मात्र जो मी त्या माझ्या स्वरूपाशी समस्वरूपाशी ऐकतेच येते तेव्हा अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञानही अधिष्ठान रूप होते. अर्थात अज्ञान सापेक्ष ज्ञान. आता आपल्याला ज्ञान कोणतं दिलेलं आहे बाबांनी?
अज्ञानाला घालवणारं ज्ञान दिलेलं आहे. मग ते अज्ञान गेल्यानंतर अज्ञानाला घालवणारं ज्ञान बी निघून जातं. आणि मी ज्ञानी, ह्या 2-3 गोष्टी एवढ्या जबरदस्त आहेत. एक स्वरूपाचा अहंकार, एक शक्तीचा अहंकार, एक पैशाचा अहंकार. नाही, एकदा पैसे प्राप्त झाले खूप, किंवा ज्ञान प्राप्त झालं, किंवा स्वरूप प्राप्त झालं, किंवा अजून एक काय राहिलं? नाही, ज्ञान, ताकद, हे ज्यावेळेला ज्याला येतं ना त्याला त्याच्यासोबत हा येतोच. कोण? अहंकार. त्याला घालवायचे. तसं हे अज्ञान ज्ञान घेतलेलं आहे कोणाला घालवण्यासाठी? अज्ञानाला घालवण्यासाठी. आणि अज्ञान गेलं गेलं का ते जर ज्ञान शिल्लक राहिलं ना, ते काय घेऊन उठेल? अहंकार. आणि त्याला हे वाक्य बरं का, नवल अहंकाराच्या गोठी विशेष न लगे आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे. सज्ञान कोण? जो आत्ता मगाशी सांगितलं ज्ञानी तो नाही, हा अर्धवट. अज्ञान घालवणारच याच्याकडे ज्ञान येईन. अज्ञान गेलो होतो तो मी ज्ञानी झालो, मी ज्ञानी झालो. हे ज्ञानही जाऊन तो एकदम सामान्य स्थितीत आला पाहिजे. आणि जो सामान्य स्थितीत आला त्याला ही ओळ नाही नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञान. सज्ञानाच्या ज्ञानाला म्हणजे बाबांसारख्या माणसाला झोंबे नाना संकटी नाचवी नाही. त्याच्या अलीकडचा जो आहे सापेक्ष, अज्ञानाच्या सापेक्ष ज्याच्याकडे ज्ञानी, त्याला नाचवतो तो. आणि त्याला तो अहंकार होतो. त्याला वाक्य दिले नवल अहंकाराची. ज्ञानाला अहंकार नाही होत. कोणत्या ज्ञानाला? जो संतांच्या लेवलचा झालाय तो. आणि त्याच्या अलीकडचा जो पडदा आहे तिथं अहंकार होतो. ज्ञानाला अहंकार नाही. उलट त्या ज्ञानाचा अहंकार घ्या म्हणतात. तुम्हाला जर घ्यायचाच असेल ना तर अहंकार धरी सोंपवून. तुम्हाला जर अहंकार ज्ञानाचा अहंकार घ्यायचा असेल तर कोणाचा घ्या? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म. हा बी टेम्परवरी. आणि एकदा तिथे गेला का तोही ऑटोमॅटिक गळला जातो असं ते सांगतात. त्याप्रमाणे सर्व बोध्यास दृश्यास ग्रास नाहीसे करणारे ज्ञान, ते बोधाने समोरील अज्ञान कार्य अज्ञान बाधित झाल्यामुळे जेव्हा त्या ज्ञानाने दृढ मात्र जो मी त्या माझ्या स्वरूप समस्वरूपाशी ऐक्यतेस येते, तेव्हा अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञानही अधिष्ठान रूप होते. म्हणजे आपल्याला कोणतं ज्ञान दिलेलं आहे? वृत्तीरूप ज्ञान. अज्ञानाच्या सापेक्ष कशासाठी? तिथं पोहोचण्यासाठी. तिथं गेल्यानंतर तो रशी रूपच होऊन जातो. म्हणजे आता उलट सांगायचं म्हटलं तर ती रशी आहे का साप आहे, रशी आहे का साप आहे. मग त्याला ज्ञान दिलं आणि ज्ञान दिल्यानंतर तिथे गेला, अरे रशी आहे. आणि हा पाहणारा सुद्धा कोण होणार? मग रशी होऊन जाणार, म्हणजे ब्रह्म होऊन जाणार. तो पाहायला काय गेलाय? ही जगत आहे. जगत आहे काय? जगत आहे काय? पण बॅटरी घेऊन गेलाय सोमची. अरे नाही, हे तर ब्रह्म आहे. आणि मग तो काय होणार? तो ब्रह्मच होऊन जाणार. आणि ती बॅटरी आहे ना त्याच्यात गायब होऊन जाणार. जसे कल्पांत समयी अधिष्ठान रूप होते, अर्थात तत्पूर्वीच अबोध म्हणजे सर्व अज्ञान समूळ नाहीशे होते. तो तिथं पोचणार. त्याच्या अलीकडच्याच काठावर सगळं अज्ञान समूळ नाहीशे होऊन जाते. मुळा असं जेव्हा तो तिथे जाऊन पोहोचणार ना त्या स्टेपला. जसे कल्पांत समयी बघा सर्व जलमय होते, त्यावेळेस हा समुद्र, ही नदी, ही भेद मर्यादा मोडून अब्रह्मस्तंभापर्यंत सर्व विश्व पाण्यानेच भरलेले असते. बघा तिथं तो अहंकार ज्ञानाचा राहत नाही. जसं सगळीकडं पाणीच पाणी, आकाशाला भिडलं पाणी. जेव्हा सगळ्या जगाचा ऱ्हास होतो तेव्हा ही गंगा नदी, ही यमुना नदी, हे समुद्र बघा. नाही गंगा नदी आणि गंगा नदीच्या पुढं काय राहिलं आहे? समुद्र. तोही भेद नाही राहत. आता आपण कुठपर्यंत होतो? तू का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या उर्मी झाल्या एकमय. आता त्याच्याही पुढे देऊन म्हणतात जेव्हा अब्रह्मापर्यंत, त्याला अखिल विश्व ब्रह्म आहे हे ज्या दिवशी कळणार त्या दिवशी त्याला कोणत्याही प्रकारचा भेद राहणार नाही. सगळं वरपर्यंत पाणी आहे म्हणलं, समुद्रही राहिला नाही आणि नदी नाही राहणार. किंवा आता दुसरा उदाहरण देतात आपल्या मैतीचा किंवा काल्याचा. किंवा घट मठाधिक उपाधी गेल्या म्हणजे मग फक्त निरुपाधिक एकुलते एक महाआकाशच सर्वत्र राहते. तसा एकुलता एक कोण राहतो?
आपण राहतो बघा, आपणच विश्व झाला म्हणून भेदभाव सहजच गेला. जया पुरुषा म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा. बघा, आपणच विश्व झाला म्हणून भेदभाव सहज गेला. म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा, तो त्याचा द्वेष बी सगळं संपला, तो एक झाला पूर्णवरती. पाण्याचा दृष्टांत, सगळे घट आणि मठ, मठ म्हणजे मंदिर, घर, आणि गट म्हणजे मडके, सगळे फोडल्यानंतर सगळे मिळून काय एकुलतं एक आकाश. मठाच्या आतलं आकाश, गटाच्या आतलं आकाश, हे सगळं काय एक आहे. पण फोडायच्या अगोदर ज्याला कळलं तो मत भाग्याचा. म्हणजे आपल्याला कधी कळणार आहे? फोडल्याशिवाय नाही. मग याचा निराश करायचा ना, घटमट फोडायचे, पण कसे? विचाराने त्याचा निराश करायचा आहे. किंवा घटमटाधिक उपाधी गेल्या म्हणजे मग फक्त निरुपाधिक एकुलते एक महाआकाशच सर्वत्र सारखे राहते. आणि जर मडकं फोडायचे, कोणतं फोडायचे? कुंभाराच्या दुकानातली सगळी फोडायची का त्याला पैसे देऊन आपलं आणले तेवढंच फोडायचे? नाही, फोडायला लागेल ना पहिलं. विचारानेच आपलं मडकं फोडायचे, दुसऱ्याची नाही. दुसऱ्याची मडकी आहे तशीच ठेवायची डोक्यात. कारण मग पारच येडा म्हणायचे, फुटल्याशिवाय कळतच नाही याला म्हणेन. किंवा घटमटाधिक उपाधी गेल्या म्हणजे फक्त निरुपाधिक एकुलते एक महाआकाश सर्वत्र सारखे राहते. आत्मज्ञान कधी होणार? आपल्याला होणार तेव्हा सगळ्या जगामध्ये दिसणार. अथवा काष्टाच्या परस्पर घर्षणाने निर्माण झालेला अग्नी, काष्ट मात्र जाळून टाकून केवळ अग्नी मात्र उरतो. बघा, टाकून जाळून केवळ अग्नी मात्र उरतो. बघा, परस्पर घर्षणाने निर्माण झालेला अग्नी, काष्ट मात्र जाळून टाकून केवळ अग्नी मात्र उरतो. बस. आणि तो अग्नी सुप्त स्थितीत उरते. लाकडं जळाली का अग्नी संपला. पण संपला नाही, तो याच्यामध्ये आहेच, जसं पंचमहाभूताच्या रूपाने आहेच याच्या. अथवा अनेक प्रकारचे दागिन्यांचे आकार मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्यांचे रूप व नाव व रूप आकार इत्यादी भेद नाहीसे होऊन केवळ सुवर्ण मात्रच उरते. सगळे त्या सोनाराने एक केले का काय झालं? फक्त काय शिल्लक राहिलं? सोनं. बाकीचे आकारच गेले. सोन्याचं काही नुकसान झालं का? नाही. हेही दृष्टांत राहू दे. मनुष्य पुरता जागा झाला असता पडलेले स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपणच आपल्याला उरतो, एकटाच उरतो. बघा, स्वप्नात एकच माणूस किती झाला होता? अनेक लक्षावधी सेना झाला होता. पण जागा झाल्यावर आपला आपण एकटा उरतो. त्याप्रमाणे एक मज वाचून त्या पुरुषाला त्याच्याही सकट भेद दुसरे असे काही उरत नाही. या स्थितीला चौथी भक्ती म्हणतात. अर्थात ही ज्ञान लक्षणात्मक चौथी भक्ती त्यास प्राप्त होते. 11 तैसा मी एका वाचून काही तयाई सकट नाही, हे चौथी भक्ती पाही माझी तो लाही. ही ओळ घेतलेली का आपण? ही एक घ्यायची, ही नाही घेतली. 11 घ्यायची. हा, त्याच्या अगोदर 9 घ्यायची. 9, 10 आणि 11 आणि 7, 6 च्या पुढे 6, 8, 9, 7. हा, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. येर अर्थ जिज्ञासू अर्थार्थी. आता त्यांचं बाकी येर मध्ये जमा झाले बाकीचे. त्याला चौथी भक्ती म्हणतात. अर्थात ही ज्ञान लक्षणात्मक चौथी भक्ती त्यास प्राप्त होते. इतर दुसरे जे अर्थ जिज्ञासून अर्थार्थी हे भक्त मला ज्या ज्या पंथाने बसतात त्या 3 मार्गास पाहून त्यांच्या उपेक्षेनेच हिला आम्ही चौथी भक्ती म्हणत आहोत. आता ही ओळ घ्यावं लागेल का नाही? चौथी भक्ती का म्हणले? हे बाकीचे इकडे इकडे सटकलेत नाही सगळे, म्हणून ते भक्तच आहेत. पण सो त्यांना चला पार डावलायचं नाही म्हणून 12
12. वास्तविक विचार केला तर भक्तीला पहिली, दुसरी, तिसरी, शेवटची, चौथी असे काही म्हणता येत नाही. कारण केवळ माझी जी सहस्थिती तिलाच भक्ती नाव असे आहे. 13. जी भक्ती मदविषयक अज्ञानालाही प्रकाशित करून मलाच विपरीत भावाने जगद्रूप दाखवून सर्व लोकांकडून आपापल्या कल्पनेनुसार माझी भक्ती करून सर्व लोकांना समजावीत असते. इथे ट्रॅक चेंज झालेला आहे. कारण जो भक्त ज्या ठिकाणी जशी जशी कल्पना करून मला पाहिल त्याला तेथे मी तसा त्याच्या कल्पनेप्रमाणे दिसतो. हेही ज्या माझ्या अखंड सामान्य चित्त प्रकाशानेच भासले प्रकाशले जाते. पहिली, चौथी, तिसरी नाही, ते त्याच्या दृष्टीने पहिली, नाही तर तिथं सुद्धा कोण आहे? मीच आहे. पण त्याचं तसं अज्ञान आहे. काय साहेब, तसंच अर्थ आहे ना? जी भक्ती मदविषयक अज्ञानालाही प्रकाशित करून मलाच विपरीत भावाने माझा जो मूळ स्वरूप आहे त्याला बाजूला करून विपरीत भावाने वेगळं म्हणतो, वेगळं पाहतो. मग अर्थ जरी अपेक्षा करतोय, अर्थ मला हे पाहिजे, ते काय पाहिजे म्हणतो तो? हे पाहिजे म्हणजे तो काय मागतोय? तो देवच मागतोय. पहा, हुशार आहे तुम्ही. संघर्ष नगरला राहतात म्हणजे संघर्ष करणारच ते विचारांचं. जिज्ञासू जरी मागणं करतोय तो काय पाहतोय तो? पण तो विपरीत ज्ञानाने मला ते जाणतोय, मला यथार्थ ज्ञानाने जाणत नाही, म्हणून ती पहिली, दुसरी, तिसरी, नाही तर पहिली बी तीच आहे. पण काय कीजे त्याचा तैसा बुद्धी नव्हे. परी काय कीजे त्याची तैशी बुद्धी नव्हे. त्याला जर कळलं मुलगा माझा मुलगा माझा मुलगा म्हणतो तो, नाही तर त्यांनी काय म्हणायचं तर माझा देव म्हणायला पाहिजे, किंवा माझा मुलगा म्हणला तरी पण त्याला काय वाटलं पाहिजे? पण तो विपरीत भावाने बसतोय. हे जे आपले एकमेकाचं जो प्रेम आहे ना एकमेकाशी, ते पण देवाशीच आहे आपलं. पण देव समजून नाही, आकार समजून आहे आपलं प्रेम. जे मदविषयक अज्ञानालाही प्रकाशित करून मलाही विपरीत भावाने म्हणजे जगद्रूप दाखवून सर्व लोकांकडून आपल्या कल्पनेनुसार माझी भक्ती करून सर्व लोकांना समजावीत असते. कारण जो भक्त ज्या ठिकाणी जशी जशी कल्पना करून मला पाहिल त्याला तेथे मी तसाच त्याच्या कल्पनेप्रमाणे दिसतो. हेही ज्या माझ्या अखंड सामान्य चित्त प्रकाशानेच भासले प्रकाशिले जाते. ज्याप्रमाणे आपल्या द्रष्ट्याच्या अस्तित्वामुळेच स्वप्नाचे दिसणे आहेपणा व न दिसणे नाहीपणा हे दोन्ही अधिष्ठानरूप साक्षीच्या परमार्थिक सत्तास्फूर्तीरूपवरच अवलंबून असल्यामुळे आहे. त्याप्रमाणे विश्वाचेही असणे उदय होऊन भासणे व नसणे लोप ज्या परमात्मा प्रकाशानेच प्रकाशित होते. सापही दिसणं आणि साप न दिसणे, रश्शी दिसणे हे सुद्धा कशामुळे? तर रश्शीमुळंच आहे. हे कपिलध्वजा असा जो माझा सहज प्रकाश तोच ज्ञान रूप प्रकाश उत्तम भक्ती या रीतीने बोलला जातो. म्हणून आर्त भक्ताच्या ठाई आरती उत्कट इच्छारूप आपणच होऊन तद्वारा ज्या पदार्थाची अपेक्षा करावी तो अपेक्षित पदार्थही मलाच बनवला आहे. पहा, म्हणून आर्त भक्ताच्या ठाई आरती उत्कट इच्छारूप आपणच होऊन त्याच्या अंतकरणाची इच्छा आहे ती कोण आहे? तसाच अर्थ होतोय ना. तद्वारा ज्या पदार्थाची अपेक्षा करावी तो अपेक्षित पदार्थही मलाच बनवला आहे. म्हणजे अर्थ सुद्धा कोण आहे? मीच. आणि अर्थाची अपेक्षा मग अशी त्या सेटचा तसा प्रश्न होता. मग हे आपल्या अंतकरणात जे उठतं ते काय? तोच आहे. पण कधी? या स्टेपला गेलं त्याची तशी दृष्टी नाही ना. पण मग जनाबाई का म्हणतात, देव खाते देव पिते देवावरी निजते, देव देते देव घेते देवासवे व्यवहारिते. म्हणजे जे बी देणे घेणे वस्तू आहे ती कशाची? वस्तूची देणा घेणे चालू आहे. पाणी घ्या, जनाबाई काय म्हणणार? देव. तुम्ही काय म्हणले? पाणी पिलो, तुम्ही काय म्हणणार? देव पिलो. देव खाते, अंतरून घ्या, ती काय म्हणणार? अंतरून घ्या म्हणलो, देव घ्या. आणि तुम्ही काय म्हणणार? देवावर झोपलो, अंतरुणावर झोपलो म्हणणार.
म्हणून अर्थभक्ताच्या ठाई आरती उत्कट इच्छारूप आपणच होऊन तद्वारा ज्या पदार्थाची अपेक्षा करावी तो अपेक्षित पदार्थही मलाच बनवला आहे, मलाच बनवला आहे, मीच बनलेलो आहे किंवा मलाच बनावं लागतं. ऐसा हा चक्र पाणी जनी हसे हसे गाय गाणे. ज्याप्रमाणे अर्जुना जाणण्याची इच्छा करणाऱ्या जिज्ञासू भक्ताच्या पुढे जिज्ञासा जाणण्याची इच्छा ही भक्तीच होऊन व मी जिज्ञासू जाणण्याचा विषय म्हणून दाखवला गेलो. तो जाणायला गेलाय. कोणाला जाणायला गेलाय? तो जाणा कोणाला जाणायला गेलाय? तो जाणा स्वतःलाच जाणायला गेलेला आहे. आणि तो जी जाणण्याची प्रक्रिया आहे तिला भक्ती म्हणले. जिज्ञासू भक्त जाणण्याचा विषय म्हणून दाखवला गेला. अर्जुना ही भक्ती, हीच भक्ती आपणच अर्थप्राप्तीची इच्छा. बघा, हीच भक्ती आपणच अर्थप्राप्तीची इच्छा साधणे अर्थप्राप्ताची इच्छा करणारा होऊन माझीच याचना करून मलाच अर्थ या नावाला आणते. जे मागायला गेलाय अर्थ मागतोय का तो देव मागतोय? देवाकडे पैसे मागतोय का देव मागतोय? पण पैसे मागणं म्हणजे हा त्याने देव मागायचा आहे, पण पैसे मागतो म्हणजे मधने बाबा म्हणतात त्याने काय केलंय? देवावर पैशाचा आरोप केलेला आहे. अर्थप्राप्तीची इच्छा कोणाची? ही इच्छा कोणाची? राज्य व्हावे ही, आणि याला पैसे पाहिजे हा तुमच्या मागायला. ही इच्छा कोणाची? ही त्याचीच इच्छा आहे. साधने अर्थप्राप्तीची इच्छा करणार होऊन माझीच याचना करून मलाच अर्थ या नावाला आणतोय. म्हणजे जरी पैसे मागितले तरी कोणाला मागितले? त्यांनी मलाच मागितलेले. म्हणून म्हणतात सुखा लागी कर शीतळ. मग सुख सगळ्यांना पाहिजे. सुख म्हणजेच माझी अपेक्षा करतात, पण त्यांना मी नकोय. त्यांना म्हणलं तुला हे देवा, बघा ना आपण मुलांना काय शिकवतो, हे देवा, देवाकडे प्रार्थना कर मला सुखी ठेव. म्हणजे आता त्याच्याकडे दोन भाग केले का नाही त्याने. पण तो जर म्हणला असता देवा तूच मला भेट तर सुख भेटेल ना. पण त्याला सुख वेगळं केलेले. आणि देवाचं नाव काय ठेवले आता? सुख. देवाचं नाव काय ठेवले आता? सुख. मग देवाला अजून एक पार्ट करावा लागतो. देव म्हणला मी आलो असतो पण आता मी काय होऊन येतो? सुख होऊन येतो म्हणतो. अशा प्रकारे अज्ञानाचा स्वीकार करून ही माझी भक्ती वागते. हे सगळे भक्ती कसे आहेत? आता तो जो ग्रंथ आहे ना मग चिन्मयानंदांची, ते म्हणले हे जे बालबोध सांगितलेले आहेत, छोटी छोट्या गोष्टी. आता अडाण्याला काय सांगावं म्हणले, त्याला तत्वज्ञान नाही पटणार, त्याची बुद्धी तशी नसल्यामुळे मग त्याला ते दिलं, त्याला चॉकलेट पाणी नादी लावलेलं आहे. अशा प्रकारे अज्ञानाचा स्वीकार करून माझी भक्ती वागते. बघा आज ते म्हणले 55 झालं पाहिजे महाराज. बघा आज राणे उरकते घड्याळ कसं म्हणताय? दमानी, थोडं दमानी. अशा प्रकारे अज्ञानाचा स्वीकार करून ही माझी भक्ती वागते. म्हणजे भक्ती कोणाचा स्वीकार करून करते? अज्ञानी. भक्ती व्यवहार करू लागते तेव्हा मी, आता हे जे म्हणणे ना मी भक्त तू देव ऐसे करी, हे मुद्दाम अज्ञान घेतलेले त्या भक्तानी. नाही तर तो भक्तच कोण आहे? देव आहे. भक्ती बी कोण आहे? देवाचे. पण तो म्हणतो आनंद लुटायचा आहे म्हणून. ती मी जो द्रष्टा पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू दृश्य करून दाखवते. बघा भक्ती व्यवहार करू लागते. ही माझी भक्ती वागते. ती मी जो द्रष्टा पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू दृश्य करून दाखवते. बघा मी द्रष्टा आहे, मी सगळ्यांना पाहतो, पण हा म्हणतो मी त्याला पाहीन. देखीला पाहायचं आहे मला त्याला. आणि हा पाहणारा कोण आहे? पाहणारा तोच. आणि दृश्य कोण आहे? द्रष्टा कोण आहे? दर्शन. आरशात पाहिले तर आपली मुख आपल्याला प्रतिबिंब रूपाने पाहते, या म्हणण्यात काही चूक नाही. म्हणून प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुजेपणा तो मात्र
आरसा निर्माण करतो. पहा, हिला दृष्टी चंद्रालाच पाहते हे खरे, परंतु डोळ्यामध्ये तिमिर नावाचा दोष असल्यामुळे तो एवढे मात्र म्हणतो की तत्वता एकच असलेला चंद्रास दोन आहेत असे दाखवतो. त्याप्रमाणे या भक्तीच्या योगे मीच सर्वत्र आपल्याला मजकडून या भक्तीद्वारा आकलन केला जातो. आपल्याला मजकडून बघा आरशातले दोन, तसं भक्त काय करतो, देव काय करतो, त्याला भक्त बनवतो. आणि तो भक्त कोण, देवाला पाहतो. आणि भक्त कोण आहे, तोच त्याला पाहतो. बघा वाक्य कसं. त्याप्रमाणे भक्तीच्या योगाने मीच सर्वत्र आपल्याला मजकडून या भक्तीद्वारा आकलन केला जातो. म्हणजे पाहणारा आणि जे पाहतोय ते दोघं मिळून किती आहेत, मजकडून भक्तीद्वारा आकलन केलं. परंतु त्या दृश्यत्व जे दिसते ते मात्र मिथ्या आहे. दोन दिसते हे मात्र दोन दिसते हे मिथ्या आहे. कशात दृष्टांत दाखवला, आरशातला सांगितला. आरशातला आपल्याला, आपण कोणाकडे पाहतोय, आरशाकडं. मग आरशातल्याने कुठं पाहिलं पाहिजे, आपण जर इकडं पाहतोय तर त्याने कुठं पाहिलं पाहिजे, त्याने अजून तिकडं पाहायला पाहिजे ना. तो कुठं पाहतोय, इकडंच पाहतोय. मग कोण कोणाला पाहतो, आपणच आपल्याला पाहतो. तसा भक्त होऊन देवाला पाहतोय. मग भक्त देवाला पाहतोय का देवच देवाला पाहतोय, देवाला. आता हे कसे, देवाला पाहतोय आणि आपण भांडणं झाल्यावर तो तुला पाहून घेईल, म्हणजे कोण कोणाला पाहणार आहे, देवाला पाहणार आहे. त्यावेळेला आपण म्हणणार आहे का तुला पाहून घेतोय म्हणजे कोणाला पाहतोय. आता देवच देवाला पाहतोय का आपणच आपल्याला पाहतोय. आरशातल्याला जर आपण म्हणलं मी तुला पाहून घेईल, तर तोही तिकडून बोलणार आहे काय, कोण कोणाला पाहणार आहे, दोन आहेच नाही. आपणच आपल्याला पाहतोय, देव देवाला पाहतोय हे म्हणणं सुद्धा थोडंसं काय वाईट शिल्लक राहीलच. आपणच आपल्याला पाहतो म्हणून ते म्हणले बघा, ते इथं म्हणतात भक्तियोगाने सर्वत्र आपल्याला मजकडून या भक्तीद्वारा आकलन केला जातो. आपणच आपल्याला पाहतो, परंतु त्या दृश्यत्व जे दिसते ते मात्र मिथ्या आहे. ते पुढं जे दिसते ते कसं आहे, आपणच देखुनी सिंह आपले प्रतिबिंब देखुनी सिंह आपले प्रतिबिंब नेनता सिंह अवचित घालील, सिंह कुहा घालील अवचिता उडी. बघा बघा, ते सिंहाने आरशा याच्यात पाहिलं नदीत, आणि आपले प्रतिबिंब नेनता ते स्वतः कोण आहे, मारतो उडी म्हणला. मारतो उडी म्हणला, अटकला की नाही तो. मग दृश्यत्व दिसते ते मात्र मिथ्या आहे, कारण ते अज्ञानाच्या उपाधी संबंधामुळे दिसते. ते भेद दाखवणारी अज्ञान या भक्तियोगानेच नाहीसे झाले. म्हणजे ज्याप्रमाणे आरसा इत्यादी उपाधीचा नाश झाल्यावर त्यात भासणारे प्रतिबिंबही आपल्या बिंब स्वरूपात ऐक्य पावते. आपण मागे दृष्टांत पाहिला होता, जंगलामध्ये एकाने मोठी काच नेऊन ठेवली, एवढे दिवाळासारखी एवढे, आणि तिकडून वाघ आला. तो जसा हळूहळू पाऊलं टाकीत आला, तिकडून काचतून मी एक आला, आणि तो त्याला थाप मारायचा, तर तो तिकडून थाप मारायचा. बरंच चाललं तरी काय होईना, म्हणून तो म्हणला आता मी जातो. जाता जाता परत इकडे बघितलं तर तो चाललाय, परत माग आला. मग त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, आरसा काय झाला पाहिजे, फुटला पाहिजे. भेदाचा आरसा फुटला पाहिजे. 14 क्रमांक, पै बुद्धी भेदेचा आरसा तया हातून पडिला विरेशा, म्हणून प्रतिती मुखाच्या भासला मुकला तो. आता आरसा फुटल्यावर घरातले लोक काय करतील, पोराला हा बुद्धिभेदाचा आरसा फुटला पाहिजे. आणि फोडायचं काम कोणाचं आहे, बाबाचं. बाबाची ड्युटी आहे. हे म्हणले बघा, इथे ते भेद दाखवणारे अज्ञान भक्तियोगाने नाहीसे झाले. म्हणजे त्याप्रमाणे आरसा इत्यादी उपाधीचा नाश झाल्यावर त्यात भासणारे प्रतिबिंब आपल्या बिंब स्वरूपात ऐक्य पावते. मग त्या आरशातला कुठे गेला, जिथून आला होता त्याच्यातच सामावला. त्याप्रमाणे माझे दृश्य सापेक्ष द्रष्टत्व मला भेटले. दृश्य माझं सापेक्ष आहे आणि मी कसं आहे, द्रष्टा ते माझं मलाच भेटलं.
माझ्या दृढ मात्र स्वरूपात लीन झाली. हे बघ, ज्यावेळी सोन्यात किडाळ हिनकस धातू मिसळलेले असते त्यावेळी देखील ते सोने आपल्या स्वरूपाने सोनेच आढळ असते, परंतु ती हिनकस धातू काढून टाकल्यावर मग जे जसे केवळ शुद्ध सोने उरते. आत्ता सुद्धा आपण कसे आहेत? ब्रह्मच आहेत, पण थोडा हिनकस प्रकारचा धातू टाकलाय हा असतानी पण आहे, पण त्याच्याशी जर अस्तित्व सोडलं तर केवळ शुद्ध सोनेच आहे. हे बघ, त्यावेळी किडाळ हिनकस धातू मिसळलेली असते त्यावेळी देखील ते सोने आपल्या स्वरूपाने सोनेच आढळ असते, परंतु तो हिनकस धातू काढून टाकल्यावर मग जसे केवळ शुद्ध सोने उरते. अरे, पौर्णिमेच्या अगोदर कोणत्याही तिथीला चंद्र सावयव पूर्ण नाही की काय? शरीरात असताना ब्रह्म आहे की नाही? पौर्णिमेच्या अगोदर चंद्र दिसला नाही म्हणजे तो पूर्ण नाही काय? पूर्णच आहे, पण त्या पौर्णिमेच्या दिवशी जशी त्याची पूर्णता त्याला भेटते असा व्यवहार होतो, तसा मीच ज्ञाना आणि अंतकरण वृत्तीद्वारा मला दिसतो देव. पण कशाने दिसतो? अंतकरण वृत्तीद्वारा. तुका म्हणे कृपा करील नारायण, अंतकरण कृपा झाली तसा मीच ज्ञानाने अंतकरण वृत्तीद्वारा मला दिसतो. मनाने मी दिसतो, बुद्धीने मी स्वतःला जाणतो, अहंकाराने आणि चित्ताने त्या अंतकरण वृत्तीनेच मी मला पाहतो दिसतो, परंतु अन्य दृश्य रूपाने दिसतो. त्या दृश्य द्रष्टित्व रूप भेद असतो, तोच दृश्य दृष्टत्व भाव सरतो, यथार्थ ज्ञानाने बाधित होतो. माझा मीच मला प्राप्त होतो असा केवळ व्यवहार होतो. कोण कोणाला भेटला? देव मला भेटला का मीच मला भेटलो? आणि आता असा आपला प्रकार संपला ना, आपण गावाला गेलो म्हटलं मीच मला भेटलो, ते म्हणतील संपला याचा व्यवहार. म्हणून पार्थ हा भक्तियोग दृश्य मार्गावर भिन्न निसंशय आहे. आपला भक्तियोग कसा आहे? दृश्य मार्गातला नाही, आणि आपण कशात आणलाय त्याला? दृश्य मार्गात आणला. म्हणून पार्थ हा भक्तियोग दृश्य मार्गावर भिन्न निसंशय आहे, म्हणून याला मी चौथा भक्तियोग असे म्हटले. म्हणून दृश्यपंथा अतितू माझा पार्था, भक्तियोग चौथा सांगितला म्हणिता लागा. काय घ्यायचं याच्यात आणि काय टाकायचं बघा. श्लोक क्रमांक 55 वाचूया आपण. बघा 55 कसा श्लोक आहे. अहम जेवढा आहे, मी जेवढा आहे आणि जो आहे ते यथार्थपणे भक्तीने मला जाणतो. बघा, जेवढा आहे आणि जो आहे, जेवढा आहे आणि जो आहे ते यथार्थपणे भक्तीने मला जाणतो, यथार्थ जाणतो. त्यानंतर मला यथार्थपणे जाणून त्यानंतर प्रवेश करतो. मला यथार्थ जाणतो आणि त्याच्यामध्ये स्वतःला विलीन करतो. या ज्ञान लक्षणात्मक भक्तीच्या साह्याने जो माझ्याशी पूर्वसिद्ध सहज ऐक्यास पावतो. याच्यातलं मी एक वाक्य विचारणार, एक शब्द. ह्या ज्ञान लक्षणात्मक भक्तीच्या साह्याने मागे झालेला व्यवहार, जो माझ्याशी पूर्वसिद्ध सहज ऐक्यास पावतो तो केवळ भक्त केवळ मीच आहे, तो मद्रूप आहे. हे तू ऐकले ही आहेसच. मला तुम्हाला याच्यातलं एक विचारायचं आहे. या ज्ञान लक्षणात्मक भक्तीच्या साह्याने जो माझ्याशी पूर्वसिद्ध सहज ऐक्यास पावतो. थांबलोय तिथं, थांबलोय मी का बाबांनी केलं आपल्याला सिद्ध? अजून बाबा शिल्लक आहे ना? पूर्व सिद्धच होतो आपण का केलंय कोणी सिद्ध आपल्याला? तो भक्त केवळ बघा माझ्याशी पूर्वसिद्ध काय बोल. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज, मीची केवळ हे तुझं श्रुतही आहे. बघा तुला माहिती आहे तो एकटवला आणि माझ्याशी एकरूप झाला, पण मीच केवळ हे तुझं श्रुतही आहे. तू ऐकलेलं आहेस तो मी पहिलाच होतो. केवळ भक्त मीच आहे, तो मद्रूप आहे हे ऐकलेच आहेस.
कारण अर्जुना ज्ञानी हा माझा आत्मा आहे. देवाला कोण आवडतो भक्त? ज्ञानी भक्त. असे मी 7व्या अध्यायात सांगितले. म्हणजे आत्माच कोण आहे? ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. म्हणजे आत्मा भक्त कोण आहे? आता आत्माच मी आहे. मी काय आहे? आत्मा आहे. आणि तो माझा आत्मा आहे. म्हणजे आत्मा किती झाली आता? कारण अर्जुना ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे मी मागे 7व्या अध्यायामध्ये हात उभारून प्रतिज्ञेने बोललो आहे. अर्जुना ती ही भक्ती उत्तम आहे. म्हणून मी ती कल्पाच्या आरंभी भागवताच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला उपदेशली. कुठे गेलं? चतुर्श्लोकी चारी. आता ज्ञानी हिला 4थ्या भक्तीला स्वस्ववित्त म्हणतात. शैव हिला शक्ती म्हणतात. तसेच आम्ही आपली परमभक्ती म्हणतो. नाव वेगळे पण व्यक्ती ही उभवनी भुजा ज्ञानी आत्मा माझा हे बोलिलो कपिल ध्वजा 7म अध्यायी ते हे कल्पांती भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया. भागवताचं निमित्त करून अर्जुनाला निमित्त करून तसं उत्तम म्हणून धनंजया उपदेशली. ही भक्ती त्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्य होते वेळी फलद्रूप होते. आणि मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्याच अधिष्ठान स्वरूपाने ओतप्रोत भरलेले आहे असे अनुभवास येते. हे मज मिळतीये वेळे तया क्रमयोगिया फळे मग समस्त ही निखळे मियाची भरे. बघा तो क्रमाक्रमाने आला ना. कोणता? मंद प्रज्ञ होता तो. हळू पोहोचला. मंद प्रज्ञ नाही, काय वाक्य होतं? मंद प्रज्ञाच होतं का? मंद अधिकारी का? बघा तेव्हा वैराग्य विवेकास नाहीसे होते. शेवटी वैराग्य बी गेला. 2 राहिलंच कुठं? विवेकास नाहीसे होते. बंद मोक्षास नाहीसा होतो. आता मोक्षाला काय किंमत राहिली? मोक्षाला किंमत कुठपर्यंत आहे? बद्धतेची वार्ता. नसेबद्धतेची वार्ता. नसेबद्धतेची वार्ता नाही माहिती. मुक्तता संपली. मग बुकबद्धतेची वार्ता शिल्लक नाही रे. मुक्त झाले. तेव्हा वैराग्य विवेकास नाहीसे होते. बंद मोक्षास नाहीसा होतो. आणि ब्रह्माकार वृत्ती ही अवृत्तीस नाहीशी होते. कारण नाश करण्यास सांगितले. कारण नाश करण्यास काहीच राहिलेले नसते. बघा ब्रह्माकार वृत्ती सुद्धा शांत झाली. कारण आता पुढे काही दृश्य पदार्थ राहिला नाही. 35 तेथ विवेक तिथे वैराग्य विवेकेसी आटे बंद मोक्षशी वृत्ती ती अवृत्तीसी बुडवणी जाय. जी वृत्ती होती ना, वृत्तीरूप घेतलेलं होतं ते सुद्धा त्याच्यात बुडून गेलं. जसे आकाशे पृथ्वी आप तेज व वायू या भूतांना व्यापून शेष राहते त्याप्रमाणे ज्या ज्ञानलक्षणात्मक पराभक्तीच्या योगाने अलीकडील पणास पलीकडपणा श्रेष्ठ कनिष्ठ भाव हा भेद नाहीसा होतो. तसे अलीकडील काठ मध्यभाग आणि पलीकडील काठ याप्रमाणे साध्य साधन व साधक या त्रिपुटीहून पलीकडील जे शुद्ध स्वरूप त्याच्याशी ऐक्य पाहून तो भक्त मला भोगतो माझे भजन करतो. बघा उपभोग घेतो. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. 37 तयापरी थडपाद थड थाद. बघा तयापरी थड थाद साध्य साधनातीत शुद्ध ते मी होऊन एकवद भोगितो माते. त्याचा अर्थ काय सांगा बरं? 37 बटन चालू आहे. त्याप्रमाणे अलीकडील पलीकडील काठ अगर मध्यभाग आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो. हां
अलीकडील पलीकडील मध्य सगळं सरसगट. सिंधूच्या अंगाला स्पर्श केल्यावर म्हणजे समुद्राला मिळाल्यावर गंगा जशी समुद्रावर पोहून शोभते, समुद्रास भोगते, तसाच प्रकार जो माझ्याशी ऐक्य पावला आहे त्याच्या भोगाचा आहे. माझ्या भक्तीद्वारा विलक्षण सुखाचा उपभोग घेतो. 38 घडोनी सिंधूची अंगा, सिंधूवरी तळपे गंगा, तैसा पाडू तया भोगा अवधारी जो. जी गंगा पळत पळत गेली आणि ती समुद्रावर पळत राहिलेली आणि ती गंगा आता कोणाचा उपभोग घेते? समुद्राचा, म्हणजे स्वस्वरूपाचा उपभोग घेते. ती आता गंगा, भक्तिरूपी गंगा पळत पळत गेली ना, आता गंगा या पदाला ती मुकली आणि ती आता समुद्राचा उपभोग घेता 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 ती समुद्र रूप झाली. किंवा 2 आरसे स्वच्छ करून एकापुढे एक ठेवून दाखवले असता त्यात द्रष्टेपणाचाच भर असतो. पाहणारा व पाहण्याचा विषय दोघे आरसेच द्रष्टेच. तसा देव आणि भक्त होतो. 2 ज्ञानी जर समोरासमोर आले ना, 2 ज्ञानी, तर त्याच्यात दृश्य कोण आणि द्रष्टा कोण असणार? आता समजा सर्वेशला मी पाहतोय आणि सर्वेश मला पाहतोय, तर मी कोण आहे? मी सर्वेशला पाहत आणि मी कोण आहे? द्रष्टा. आणि सर्वेश मला पाहत आणि तोही द्रष्टा. तो मला पाहतो तेव्हा तो कोण आहे? द्रष्टा. आणि मी त्याला पाहतो तेव्हा, आणि द्रष्टा 2 आहेत काय? असा तो उपभोग घेतो त्या गोष्टीचा. किंवा 2 स्वच्छ आरसे पुरे करून एकापुढे एक ठेवून दाखवले असतात त्यात द्रष्टेपणाचाच भर असतो. पाहणारा व पाहण्याचा विषय दोघे आरसे द्रष्टेच असतात. कोण कोणाला पाहतो? आरसाच आरशाला पाहतो ना. आरसे किती आहेत? दिसायला 2 आहे पण काच. तसाच त्या ज्ञान लक्षणात्मक होणाऱ्या भक्तीत होणाऱ्या सुख व्यवहाराचा प्रकार असतो. त्या भक्त देवाशी जेव्हा समरस होतो तेव्हा तो प्रकार असतो. इतकेच नव्हे, परंतु आरसा पाहणाऱ्याच्या समोरून बाजूस नेला असता व त्यातील मुखाचे प्रतिबिंबाचे दिसणे गेले असते तरी सुद्धा पाहणारा आपल्या एकट्या वाचून आपल्या मुख स्वरूपाचा आनंद भोगला जातो. आता आरसा पाहिला तेव्हाच आपल्याला आपण कसे तसे दिसतो, आणि आरसा बाजूला गेलो आपल्याला कसे आपण कळत नाही का? आरशाला समोर ठेवताना जो आपण उपभोगलाय तोच आरसा बाजूला केल्यानंतर सुद्धा आपण आपल्या चेहऱ्याचा उपभोग घेतोच ना. तसा तो भक्तपणा जाऊन ईश्वर स्वरूप होऊन ईश्वर स्वरूपाचाच आनंद जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होते व आपल्या स्वरूपाचा एकाचाच अनुभव येतो. मग तो आपला एकपणा जसा द्वैता वाचून अनुभवला जातो. सकाळी रात्री झोपेतून परत जागा झाला, बरंच काय रात्रीचं पाहिलं त्यांनी, पण सकाळी एकटाच. आणि 2-3 झाला होता आतमध्ये. तो कोण झाला होता? ती 2-3 माणसं आली होती, तिकडून बाहेरून बोलवली होती का रात्री घरात आपल्या दरवाजा खोलून. ती कोण झाला होता? तोच. आणि मी ही सगळी माणसं कोण झालेली आहेत? ती तोच झालाय का आपण झालोय? आता हे फक्त कसं आहे, आपण ऐकायचंय फक्त. हे असं कधी समजायचं नाही. समजलं तर लॉस, टोटल लॉस. आणि जो टोटल लॉस आहे ना तोच टोटल प्रॉफिट आहे. इकडं असा आहे उलटा कारभार. टोटल लॉसच टोटल प्रॉफिट आहे. या सिद्धांतावर कोणी द्वैतवादी अशी शंका करील की तोच झाल्यावर ऐक्य पावल्यावर त्रिपुटीचा नाश होतो, मग भक्ताला त्याचा भोग कसा घेता येईल? येड्या, तू तिकडच राह. जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळेल. पण काहीच कळू शकत नाही. अजून आपल्याला अक्कल कमी आहे, पण आपले घोडे अक्कलीच्या पुढे पळतात. घोड्याच्या पुढे आपली अक्कल पळते. आपल्या अक्कलीला लगाम घातला पाहिजे. लगाम. बैलाला व्यसन आणि घोड्याला लगाम.
कुठे गेलो? इकडे बघा. या सिद्धांतावर कोणी द्वैतवादी अशी शंका करील की तोच झाल्यावर ऐक्य पावल्यावर त्रिपुटीचा नाश होतो, मग भक्ताला त्याचा भोग कसा घेता येईल? हा एक पार्ट भक्त झाला आणि एक पार्ट देव झाला. तो भक्त संपला, मग भक्ताने कसा त्याचा उपभोग घेतला? आता जर आडमोठे असेल तर तो म्हणलं तू आता तिकडे नीट निघ, तू म्हणलं तुझ्याशी डोकं खाजून उपयोगाचं तर शक्य नाही. अशा शंका करास श्री ज्ञानेश्वर महाराज उपहासपूर्वक प्रश्न विचारून उत्तर देतात. अहो बघा, आता उपहासात्मक त्याला उलटा प्रश्न विचार. शब्द आणि शब्दाचा कसा उपभोग घेतो बा? अहो शब्द, या शब्दाचा तुम्ही शब्दानेच कसा उच्चार करता? शब्द आणि कशाने उच्चार केलेला आहे? शब्दाने तसा उपभोग घेता येतो. म्हणजे आता शब्दाचा उपभोग घेतला म्हणजे किती जणांनी उपभोग घेतला? किती जणांचा? एकाने घ्यायचा आहे. असा जगाचा उपभोग घ्यायचा, आनंद, त्याला जीवन मुक्तीचा आस्वाद म्हणतात. तो ज्ञानी भक्त घेत असतो. शब्द हा शब्दाचा तुम्ही शब्दाने कसा उच्चार करता यावरून उपयुक्त शंका घेणाऱ्याच्या गावात कदाचित सूर्य हा दिव्याकडून प्रकाशित होत असला व तशी सूर्यास दिव्याने पाहण्याची चाल असेल तरच तर न कळे. बघा कसे उलटपाटी म्हणतात. त्यांच्या गावात सूर्य कशाने पाहतात? बॅटरीने. तर न कळे. सूर्य कधी पाहायचा असतो? सूर्य उगवला हे कशाने पाहायचंय? कोणाच्या साहाय्याने पाहायचंय? सूर्याच्या साहाय्याने पाहायचंय. अथवा त्यांनी आकाशाला मांडव उभारला आहे की काय हे कळत नाही. हे वर आकाश कसं टांगून राहिले? कोणी खांब लावलेत काय? खांबळे वगैरे? अरे ज्याच्या अंगी राजे पण नाही, काय वाक्य बघा, तो राजे पण भोगू शकेल काय? राजाच झाला नाही तर राजेपणाचा आनंद काय लुटू शकतो? किंवा सूर्याला अंधार आलिंगन देऊ शकेल काय? त्याच्या पुढे सूर्याला अंधार आलिंगन देईल काय? ना आलिंगन द्यायला गेलं तर तो अंधार कोण होऊन जाईल? आणि जो स्वतः आकाश झाला नाही त्याला आकाश व आकाशाची व्याप्ती म्हणजे तरी काय हे कसे समजेल? पहा 45 आणि आकाश जे नाही त्या आकाश काय जाणावे? जो आकाशच नाही त्याला आकाश काय कळणार आहे? पार पोराचं नाव आकाश ठेवलं तरी त्याला आकाशाला आकाश कळणार नाही. आणि अजून त्याच्या पुढे होतं हागा राजन्यत्व नव्हता अंगी, रावो राय पण काय भोगी. तो राजेपणाचा उपभोग घेऊ शकत नाही जर तो स्वतः राजा नसेल तर. का हंदारू हन अलिंगी दिन कराते आणि आकाश जे नव्हे त्या आकाश काय जाणावे? रत्नाच्या रूपी मिरवे गुंजाचे लेणे आणि ते कसे जाणावे? गुंजाचे दागिने रत्नाच्या दागिन्यामध्ये शोभतील काय? गुंजाचे म्हणजे कमी दर्जाचे, चांदीचे, लोखंडाचे का? बँटेक्सचे. हां, ते रत्नाच्या याच्यात कसे काय शोभतील? म्हणून जो मी म्हणजे मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे? जो माझ्याशी एकरूप झाला नाही त्याला मी कोठे आहे? म्हणजे स्वरूपता ज्ञात नाही, मग तो माझी भक्ती भजन करील असे तरी कसे म्हणता येईल? आता तो भक्ती करतो आणि भजन करतो हे तरी म्हणता येईल का? मग तो काय करतो? तो म्हणेल मग मी काय करतो? आज श्रीपद बाबा काय म्हणले असते? सांगा बरं. मग तो माझी भजन भक्ती करील असे तरी कसे म्हणता येईल? खरोखर असे सांगणेच नको. तुम्ही म्हणले ना नको, बाबाच सांगणार, फक्त आपण सांगणे नको. अंत येव ज्याप्रमाणे तरुण स्त्री तरुणपणीच आपल्या तारुण्याचा उपभोग घेऊ शकते त्याप्रमाणे तो कर्मयोगी मत स्वरूप होतो तेव्हा माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. ही बॉडी कोणाचा उपभोग घेते? आत्ता या कंडिशनला ब्रह्माचा उपभोग घेते. हे कोणाला कळेल? जो ब्रह्म होईल त्यालाच कळेल.
आता ब्रह्माचा उपभोग घेते ही बॉडी का बॉडी बॉडीचाच उपभोग घेते? स्वतः स्वतःचाच उपभोग घेते. आता ते ब्रह्म म्हणणं हे सुद्धा आता थोडंसं अजून जवळ गेलो आपण. कोण कोणाचा उपभोग घेतो? आपणच आपला उपभोग घेतोय. क्रमयोगी, मी कर्मयोगी म्हणलो का? क्रमयोगी, हळूहळू स्टेप बाय स्टेप चाललेलं. अंतयो ज्याप्रमाणे तरुणपणीच आपल्या तारुण्याचा उपभोग घेऊ शकते, त्याप्रमाणे तो क्रमयोगी मत स्वरूप होतो. तेव्हाच माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो. जेव्हा माझ्यासारखा होईल तेव्हाच. पाण्याच्या लाटा जशा सर्वांगाने सर्व बाजूनी पाण्याचेच सेवन करतात. पाणी नाचलं हाले नाचतोय, पाणी लाटले नाचतील. कोणावर नाचते? पाण्यावरच. आणि कोण नाचते? पाणी लाट बीट नाही. ती म्हणते तू लाट सुद्धा बोलू नको. काय बोल? पाणीच पाण्यावर नाचते. असं काही तुमच्याकडे आहे का प्रमाण? शरला सागर गंगा ओघे मिळे, आपणच खेळे आपण माझी, आपणच आपल्याशी खेळतो. पाण्याच्या लाटा जशा सर्वांगाने सर्व बाजूनी पाण्याचेच सेवन करतात, किंवा प्रभा जशी बिंबाशी एकरूप होऊन बिंबरूपाने सर्वत्र शोभत असते, अथवा पोकळी जशी आकाशात सर्वत्र आकाश होऊन व्यापून लोळत असते. जसा अलंकार. थांबूया आपण 47ला थांबूया. किती 47? 1147 म्हणजे जरा बरी झाली आज. बोला ना. तुम्ही नाही घेऊन या ना यांच्या. ते रत्नाच्या याच्यात शोभणार नाही, म्हणजे चांगल्या ठिकाणी नाही राहू शकत. तसे ज्यांना मी झालेलो नाही ते मी काय जाणू शकतात. अशा प्रकाराने किती थांबलो? कितीला? 1147ला थांबतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि ओवी क्रमांक 1147ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे दोषावे दोषोनी मजल्यावे पसायदाने जे गणाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी द्वारो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिकांचे दिने जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाव देवांचे होते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मार्गी आली मानवरत मंडळी भेट तुला होता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे लाभ बोलते जनार्दन पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्तंड देता कवी ते सर्वारी सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी रचितवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष योगी दृष्टादृष्ट विजय होवावी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येनेवर ज्ञानदेव सुखिया झाला येनेवर ज्ञानदेव सुखिया झाला येनेवर ज्ञानदेव सुखिया झाला. शांती शांती.